आगीमध्ये भस्मसात झालेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या तयारीची चर्चा सुरू आहे। असं असताना नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव आणण्याची महापालिकेला एवढी घाई का झाली आहे असा प्रश्न रंगकर्मी तसंच विविध सामाजिक संस्थांसह नागरिकांना पडलाय। यामुळे शहरांमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी परदेश दौऱ्यात जे जे पाहिले त्यातील मनाला भावलेल्या गोष्टी त्यांनी कोल्हापुरात आपल्या जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला। त्यातूनच पॅलेस थिएटरची म्हणजेच सध्याच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची निर्मिती झाली। त्यामुळे हा संपूर्ण परिसर कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा वारसा बनला। अनेक दिग्गज कलाकार, गाजलेली नाटके आणि असंख्य सांस्कृतिक चळवळीचा हा साक्षीदार आहे। अशा या ऐतिहासिक नाट्यगृहाला अचानक लागलेल्या आगीनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं। नाट्यगृहाचं मोठं नुकसान झालं, लाखो रुपयाचं साहित्य जळून खाक झालं। त्यानंतर पुनर्बांधणीचं काम सुरू आहे। हे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही। केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरची अस्मिता असल्यामुळं नाट्यगृहाचं काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी कोल्हापुरातील काही संस्था रंगक्रमी आपला वेळ देत आहेत। या महापालिका प्रशासनानं कोणाशीही चर्चा न करता नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे खाजगीकरणाचा प्रस्ताव ठेवला। पण नाट्यगृहाचं बांधकाम अजून अर्धवट आहे, त्याचं उद्घाटन झालेलं नाही। तोपर्यंत घाई गडबडीत महापालिकेनं प्रस्ताव का सादर केला, यामागे कोण आहे अशी चर्चा कोल्हापूर शहरामध्ये रंगू लागली आहे। कोल्हापूरहून कॅमेरामॅन दशरथ खुटाळेसह किरण मस्कर।